शिर्डीच्या साई संस्थांमध्ये बोगस कर्मचारी भरतीचा आता आरोप केला जातोय। माजी सैनिकांच्या नावानं बोगस सुरक्षा रक्षक भरती झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि या गंभीर आरोपानंतर आता जिल्हा माजी सैनिक कल्याण समितीने कागदपत्रांची पडताळणी सुरू केलेली आहे। साई संस्थांमध्ये बोगस कर्मचारी भरती, माजी सैनिकांच्या नावानं बोगस भरतीचा आरोप, कागदपत्रांची पडताळणी सुरू, चौकशी अहवालाची प्रतीक्षा। शिर्डीचं साई संस्थान सध्या बोगस भरतीवरून वादाच्या भोवऱ्यात अडकले। साई संस्थांमध्ये सध्या कंत्राटी पद्धतीने 84 माजी सैनिक सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात। मात्र माजी सैनिकांच्या नावानं बोगस भरती झाल्याचा आरोप होतोय, त्यामुळे नोकर भरती आता वादात सापडण्याची शक्यता आहे। बोगस सुरक्षा रक्षक भरतीच्या आरोपानंतर जिल्हा माजी सैनिक कल्याण समितीने कागदपत्रांची पडताळणी सुरू केली असून काही जणांकडे माजी सैनिक असल्याचे सबळ पुरावे नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। त्यामुळे आता जिल्हा माजी सैनिक कल्याण समितीच्या अहवालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे। श्री साईबाबा संस्थान शिर्डी यांनी यांच्या सेवेत कार्यरत असलेले माजी सैनिक यांच्याकडे अपूर्ण कागदपत्र असल्याच्या संशयावरून दिनांक 2 जून रोजी संबंधित सुरक्षा एजन्सीकडे कागदपत्र पूर्तता करण्याची मागणी केली। त्यानंतर माजी जिल्हा कल्याण समिती अहिल्यानगर यांचे लेफ्टनंट कर्नल कोरडे यांच्या अधिपत्याखाली दिनांक 23 जून रोजी साईबाबा संस्थांच्या कामगार कार्यालयामध्ये सदर पडताळणी पार पडली। यामध्ये अनेक जणांकडे अपूर्ण कागदपत्र होते, तसेच काही जण कागदपत्र नसल्यामुळे गैरहजर राहिले। असे किमान 12 लोक या ठिकाणी बिगर कागदपत्राचे असल्याचे समजले। शिर्डीच्या साईबाबा संस्थांमध्ये सुरक्षा विभागात कुशल कर्मचारी म्हणून अनेक माजी सैनिक नोकरी करतात। मात्र यापैकी अनेकांकडे माजी सैनिक असल्याचे सबळ पुरावे नसल्याची माहिती आहे, त्यामुळे आता खळबळ उडाली आहे। खरं पाहिलं तर जे माजी सैनिक आहेत त्यांना कुशल कामगारांचा पगार दिला जातो आणि साईबाबा संस्थांनी त्यांची पडताळणी केल्यानंतर त्वरित त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे। परंतु गेल्या 4-5 दिवसापासून पडताळणी होऊ नये आतापर्यंत साईबाबा संस्थांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही। शिर्डी संस्थांमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या माजी सैनिकांवर होत असलेले आरोप जर खरे ठरले तर संस्थांचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता आहे। त्यामुळे जिल्हा माजी सैनिक कल्याण समितीच्या अहवालाकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। या अहवालामध्ये नेमके किती कर्मचाऱ्यांनी बोगस कागदपत्र दिलं हे स्पष्ट होणार आहे। मात्र या प्रकरणामुळे संस्थांच्या नोकर भरतीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। कुणाल जमदाडे, झी 24 तास, शिर्डी।